या म्हणा काकूला, या म्हणा चहा प्यायला, या म्हणा चहा प्यायला, या म्हणा. इकडे तर काकू आहेतच, तिकडे बघा तर तिकडून आवाज येतात. चहा प्यायला या म्हणा. तेवढ्या लांब येऊन आला तो का तो तिथं तो काकू तो या म्हणा. या 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 चहा प्यायला, या म्हणा. या 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 चहा प्यायला, या 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 तुम्ही या चहा प्यायला आधी. झाला चहा. हे आहे आपल्या घरासमोरचं गार्डन, आईने बनवलेलं शॉर्ट बट स्वीट. एवढूशा गार्डन मध्ये किती मस्त पैकी आईने झाडं लावलेत बघा. आई कशा कशाची झाड आहेत सांग बरं जरा. ॲलोवेरा आहे, झेंडूचं झाड आहे आणि पालक आहे तिकडे. पालक बघ ना, पालक आले त्याला मी म्हणलं आता बी येऊ दे. आणि हे फुलाचं झाड आहे आणि ॲलोवेराच्या बाजूला ते कशाचं आहे? ते केशाचं म्हणतात ते माहित नाही, केवढा का काय आहे. आणि हे बघा इकडे तुळस, कृष्ण तुळस. आणि अजून एक काय, हे आहे पारिजातकाचं झाड. आणि हे झाड मस्तपैकी मोठं जर झालं ना त्याला खूप छान फुलं लागतात. आणि हे झाड कुठे होतं म्हणतात आई? हे कृष्णाने आणलेलं आहे वरून. कृष्णाचं झाड आहे ते, कारण की ह्याची हे सत्यभामाच्या दारात लावलं होतं पण रुक्मिणीच्या दारात पडायचे. सत्यभामाच्या दारात लावलं होतं पण रुक्मिणीच्या दारात पडायचे. सत्यभामा रुसायची, माझी फुलं तिच्याकडे दारात. हा, कारण की ह्या झाडाची फुलं कसे आहेत, तोडायचे नसतात, ते ऑटोमॅटिक गळून पडतात खाली. खाली पडलेलेच घेऊन देवाला व्हायचे असतात. या फुलाचं खूप खूप महत्व आहे. कुणी पण लावावं झाड आणि फुलं व्हावे. हे निधिवाळाचं गार्डन आहे. आणि पाण्यासाठी घागरी ठेवल्यात बघ. आणि पाण्यासाठी बघा घागरायची छोटीशी घागर. इकडे एक आहे, इकडे एक आहे, अजून एक आहे. हा इकडे पण एक आहे. फुलं आली का ती? खरं तर आम्हाला वाटतं की हे सगळे फुलं वगैरे सगळे असंच राहावं, पण लोक राहूच देत नाहीत. ते फुलं आले की लगेच तोडायला चालू. इकडे हे आणि इकडे बघा हे स्वस्तिकचं झाड, आतमधून आहे मनी प्लांट आणि कोरफड. आणि तिकडे झेंडूचं झाड आहे. झेंडूची फुलं तोडून नेली बघ. झेंडूची फुलं आई कालच बोलत होती हे तोडून टाक म्हणून देवाला व्हायला, कारण कोण ठेवतच नाही, काय करणार. पण ते मोठं व्हायचं होतं, मला किती मोठं होतं ते बघायचं होतं, पण नेलंच तोडून. आणि हे किती मस्त वाटतं गार्डन. निधिवाळ छोटं, गार्डन बी छोटं. दोन्ही साईडला दोन गार्डन, इकडे एक गार्डन आणि इकडे एक गार्डन. दोन साईडला दोन गार्डन. त्याचं नाव आहे कर्दळी, कर्दळीचं झाड. कर्दळीला फूल किती मस्त लागतात, पण एक सुद्धा राहत नाही. आपल्या या पपईच्या झाडाला थोडेसे आता पपई कमी लागायला लागलेत, पण आज एक पपई मस्त पैकी पिकली होती. हे बघा, एक पपई पिकलेली काढली आत्ता जस्ट, आणि हे झाडाची फुलं काढलेत मी. मला खायचे बघा की, मला खायचे तर हेव का जबरदस्ती हेव का. हे दे गं. बघितलं का असंच खायला चालू करेल ती. मला काय बी ए मारू नको रे. ओ पडली खाली. हे फुलाचा गुच्छ असे असे व्हायला देवाला आवडतात मला. किती सुकून गेले तिकडे, आपण काढलं बी नाही.
बघा निधी बाळ काय खात आहे उठल्या उठल्या मला द्या. झोपेतून. बाट बाट के खाओ आप दोनों. तुम्हाला 2 झाले. आताच निधीची झोप झालेली आहे. सकाळी 9 वाजता झोपली होती, आता उठली 10:30 वाजता हा आणि आता खायला बसल्या उठल्या उठल्या झोपेतून. आंघोळ करणार है ना, थोडस खेळणार आणि परत झोपणार. ते बघा बघितलं का चकली खाते. तिला चकली खूप आवडते. तिच्यासाठीच केल्या. तिनं चकली आवडते म्हणून चकलीमध्ये काहीच घातलं नाही, सपक चकली आहे. हे बघा आईनी चकलीचं घेऊन गेल्यात तर कसं ओरडत्यात. हे घ्या. तुम्ही खाणार आहे का एवढं? ते पण ठेवायचं होतं तिच्या हातातलं पण आई, म्हणून तुम्हाला तसं बोलली तिनं. खा. तुला खायचे? हे बघा किती मस्त खाते चकली. तुम्हाला दिसतं का नाही की? हे बघितलं का कशी बसले ताट पुढं घेऊन. आईनी सगळं उचलून नेलं तर ओरडली आईला. ऐ निधी, निधी, ए ढमो ढमो, आपल्या मित्रांना बोलव चकली खायला. ए पुढी बघ, पुढी पडतय. निधी बाळ काय खात? मला दे ग निधी बाळ. बाळा दे रे, दे रे मला. तुम्हाला नाही म्हण. दे. नाही बोल ग निधी, नाही. मला खाऊ दे. नाही तुम्हाला. उग खाऊ द्या मला, आधीच थोडं ठेवला. बरोबर आहे. ते आम्हाला सगळ्यात आधी सांडायचं पडतंय, पुन्हा खायचं. सगळा सोपा वगैरे आमचा खात असतो रोज, चपाती भात सगळं. मित्रांनो स्वतः खाऊन झाल्यानंतर तिने तिच्या मैत्रिणींना पण खाऊ घालते. हे बघा तिची मैत्रीण आहे दीक्षा आणि डॉगी. दिवसभर या दोघांसोबतच ती खेळत असते. आणि स्वतः आंघोळ करून बसलेली आहे. अजून की कपडे गाठली नाही, मेकअप केली नाही, काय नाही. कपडे हा एवढी आगाव पोरगी आहे. बघितलं का? ते बघा आगाव काय म्हणते ग माझ्या. आजकाल ना मी 8-10 दिवस झालं रोज कंटिन्यू बाहेरच चालू आहे माझा. आणि काल मला वाटलं होतं की कालचा माझा शेवटचा दिवस असेल काल, कारण की खूप चांगला दिवस होता. खूप चांगली गुड न्यूज होती कालची. आणि कालची गुड न्यूज झाल्यानंतर आजचा दिवस खूपच आरामात निवांत जाईल असं वाटलं होतं मला कुठेतरी. पण आज सकाळी 10:30 वाजल्यापासून मी बाहेर होतो आणि जवळपास घरी आलो 2 वाजता आल्यानंतर लगेच परत यशोदाला जरा दवाखान्यात घेऊन जायचं होतं. तिकडून आलो 4 वाजता आलो आणि बघा 4:30 वाजले आहेत आता. आणि आता 4:30 वाजता मी परत निघालो आता बाहेर आणि बरेचसे कामं आहेत ते कामं करून यायचे आहेत. आता मी निघालोय 4:30 वाजता घराच्या बाहेर. आणि हे बघा आणि आमची निधी बाळ बघा. कशी रडते, का रडते? बाहेर घेऊन चल. आईने नाकातला तूप काढलं त्याच्यामुळे रडायला लागली है ना निधी? तोंड बघा चांगलं आहे का तोंड? चांगलं तोंड आहे पण बघ दवाखान्यात नेल्यानंतर ना निचे पप्पा गाडी आणायला गेले, तोपर्यंत आम्ही अलीकडेच थांबलो तर निधी का रडायला लागली. म्हणजे पप्पा कुठे चालले? पप्पा चालले तिकडे आणि एक ऑटो थांबला होता मध्येच. मग पप्पा पलीकडे गेले ऑटोच्या. मग निचे पप्पा ऑटोच्या पलीकडे गेले, मग दिसतच नव्हते. मग निधी रडायला लागली करून तिथंच. आई निधीला काय दाखवते बघा, मोबाईल दाखवते तेव्हा ती अशी लक्ष देते. लय खुश मोबाईल झाला की. निधीचे पप्पा आई दोघं जण निधीला बिघडवतायत मोबाईल साठी. काय नाही बिघडवत. आता मी
निघालोय आणि बाहेर जाऊन पटकन काम करून येतो. मला वाटतं 6 वाजतील मला रिटर्न यायला. 6 बहुतेक 7 पण वाजतील, काय सांगता येत नाही. चलो बाहेर का काम करके वापस आते. आणि फायनली मित्रांनो मी घरी परत आलोय आणि बाहेरची काहीतरी शॉपिंग थोडी बहुत केली आणि परत घरी आलोय. बघू शकता रात्रीचे 8:30 वाजले मला चक्क घरी येण्यासाठी. गेले काही दिवस असंच फेरफटका आहे माझा चालू. आणि निधी बाळे बघा आता जस्ट उठली आहे ती. आहा व्हॉट अ रिएक्शन. काय रिएक्शन आहेत निधीचे. ओहो छान छान. आता जस्ट उठली ती. हे बघा भीती कशी दाखवते. हाय फाय दे ग दीदी निधी आईला. हाय फाय. हे बघा हाय फाय. तुम्हाला वाटेल मित्रांनो आता रात्री 8:30 वाजता ती उठली आहे तर आता रात्री 12-1 वाजेपर्यंत ती जागी राहील. पण असं काहीच नाहीये. ती रात्री आता समजा 9 वाजता 10 वाजता पण उठली असती तरी आम्ही जेव्हा झोपलो तेव्हा ती पण झोपून जाते. एवढं आम्हाला म्हणजे बिलकुल त्रास देत नाही ती. काहीच त्रास देत नाही. आणि आम्ही जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आमच्या बरोबर पण उठते ती. त्याच्यामुळे कसल्याच गोष्टीचा त्रास नाही. आणि आजकाल तर एवढं शिकली आहे ना असं झोपेतून उठलं की असं थोडा वेळ पडावं असं वाटतं तिला. आळस द्यावा असं वाटतो जरा झोपेतून उठल्यास असं आळस द्यावा वाटतो, डोळा वाटतो थोडा वेळ अंतरुणात. ते कमेंट करून सांगा. मला तर झोपावं असं वाटायचं बाबा लहानपणी. पण आता आजकाल असं झालंय ना आई की मी झोपेन म्हणलं तरी झोप येत नाही. आज सकाळी असंच झालं मला की मी खूप थकलो होतो. मला वाटलं मी 8, 9, 10 वाजेपर्यंत झोपेन मुंबईतल्या सारखं. पण 6:30 जाग आली. मुंबईसाठी झोप लागत नाही तर. हो खरंच लागत नाही. असं जेवलो का करावं लागते बघा. सगळं पिल्लूच्या अंगावर असं धाबडून उठले दाखवते. भीती दाखवते ती करते. बघा अरे बाबू आले बापली आईला भीती दाखवते. आणि आज ना आपला एक मित्र जो की तुम्हाला माहिती असेल सुदर्शन आणि तो मागे लागलाय कालपासून. काल नाही 2 दिवसापासून की पंढरपूरला जाऊया म्हणून. आणि त्याचा विचार आहे की रात्री 12 वाजता निघायचं आणि सकाळी सकाळी पोहोचायचं, दर्शन करायचं आणि लगेच रिटर्न. तर जायचं तर आहे मला पण गेली 8 दिवस झाले मी कंटिन्यू फिरण्यावरतीच आहे. आणि त्याच्यामुळे मला एवढा थकवा आलाय ना की जावंसंच वाटत नाहीये. कुठे जायचं म्हणलं की मला खूप खुशी होते. पण आज काय माहिती एकदम असं थकवा झालाय. त्याच्यामुळे असं मी विचार करतोय की आजचं जाणं टाळावं. पण तो खूपच मागे लागलाय आणि त्यांनी जायचा प्लॅन फिक्स पण केलाय. आता मला वाटतं 11-12 वाजेपर्यंत तो येईल आणि बहुतेक आम्हाला जावं लागेल आज पंढरपूरला. अजून तरी 99% कन्फर्म आहे. 1% फक्त माझ्याकडूनच कन्फर्म नाहीये. तर बघूया आता तो आल्यानंतर काय फिक्स होतं ते. आणि त्याच्यानंतर आपण भेटूया पंढरपूरच्या व्लॉगमध्ये. तर आजचा हा व्लॉग इथे संपूया रात्रीच्या 8:30 वाजता आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये पंढरपूरच्या व्लॉगमध्ये. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत राधे राधे.